नमस्कार मित्रहो, आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी इयत्तेसाठी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा इतिहास, राज्यशास्त्र या विषयांचा सराव प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे, ही सराव प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असून यासाठी 2 तासाचा कालावधी आपणास दिलेला आहे. या सराव प्रश्नपत्रिकेतील बरेच प्रश्न आपणास बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ही सराव प्रश्नपत्रिका आपण शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया इतिहास, राज्यशास्त्र सराव प्रश्नपत्रिका उत्तरासह. तर यातील पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 3 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले विधान कोणते आहे ते आपण पाहूया. पहिले विधान आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने टिंबटिंब या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. तर पाहूया यासाठी पर्याय कोणकोणते आहेत. 4 पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्याय आपणास निवडायचा आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक अ जो आहे तो म्हणजे राष्ट्रसंघ, ब संयुक्त राष्ट्रे, क युनेस्को आणि ड विश्वस्त मंडळ. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क युनेस्को. तर विद्यार्थ्यांनी पूर्ण विधान लिहून जो पर्याय आहे तो पर्याय लिहून त्या पर्यायाला अधोरेखित करावयाचे आहे. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात. यासाठी पर्याय कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. पर्याय आहेत अ संत ज्ञानेश्वर, ब संत तुकाराम, क संत नामदेव आणि ड संत एकनाथ. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क संत नामदेव. त्यानंतर तिसरे विधान कोणते आहे ते आपण पाहू. तिसरे विधान आहे, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. यासाठी पर्याय कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये अ नेपोलियन, ब मोनालिसा, क हॅन्स स्लोअन आणि ड दुसरा जॉर्ज. तर याची योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब मोनालिसा. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे, दुरुस्त करून लिहिण्याची आवश्यकता नाही. यामध्ये पहिला जो गट आहे तो आपण पाहू. त्यामध्ये एक द्वंद्वादी पद्धती हिरोडोटस, 2 वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स, 3 स्त्रीवादी मूलभूत भूमिका सीमा दबोवा आणि 4 संशोधनात दस्तऐवजांच्या कसून शोधावर भर लिओपोल्ड रांके. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे द्वंद्वादी पद्धती हिरोडोटस. त्यानंतर दुसरा जो गट आहे तो गट आपण पाहू. त्यामध्ये एक महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, 2 बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, 3 अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि 4 जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो आपण पाहू. त्यामध्ये एक भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना इतिहासाचार्य वि का राजवाडे, 2 एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स. त्यानंतर 3 महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही 2 कृती करायच्या आहेत. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील लोककला हे जे संकल्पना चित्र आहे, हे संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावयाचे आहे. या ठिकाणी जागर गोंधळ आणि कोकणातील दशावतारी नाटके हे 2 पर्याय दिलेले आहेत. राहिलेले 4 पर्याय आपणास लिहायचे आहेत. तर त्या ठिकाणी येईल कोळी नृत्य. त्यानंतर तिसरी जी लोककला आहे ती म्हणजे तारपा नृत्य आणि चौथी लोककला पोवाडे. त्यानंतर दुसरी जी कालरेषी आहे, ही कालरेषी आपणास पूर्ण करावयाची आहे. तर 15 सप्टेंबर 1959 रोजी काय झाले? तर दिल्ली दूरदर्शनची सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972. त्यानंतर 15 ऑगस्ट 1982 रोजी काय झाले? तर याचे उत्तर आहे भारतात
रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले आणि खाजगी वाहिन्यांना परवानगी केव्हा मिळाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1991. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र जे आहे ते आपण पाहू. पर्यटनाचे प्रकार. तर पर्यटनाचे कोणकोणते प्रकार आहेत? त्यापैकी 4 प्रकार आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे धार्मिक पर्यटन, त्यानंतर दुसरा आहे क्रीडा पर्यटन, त्यानंतर तिसरा आहे नैमित्तिक पर्यटन आणि चौथा जो आहे तो म्हणजे कृषी पर्यटन. या व्यतिरिक्त ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन हे सुद्धा आपण लिहिले तरी चालतील. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा लिहायचे? त्यामध्ये पहिली जी टीप आहे ती म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. तर याचे उत्तर 1. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. त्यानंतर तिसरा मुद्दा, भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. त्यानंतर चौथा मुद्दा, राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती आपण पाहू. दुसरी टीप आहे उपयोजित इतिहास. तर याचे उत्तर 1. एखादा विषय इतर क्षेत्रात लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती आपण पाहू. तिसरी टीप आहे देशी खेळ. तर याचे उत्तर, ज्या खेळांचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना आपण देशी खेळ म्हणतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, देशी खेळात बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे 2 प्रकार आहेत. जे खेळ बसून कोठेही खेळता येतात त्यांना बैठे खेळ असे म्हणतात. तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळावे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी देशी बैठे खेळ, तर आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ होत. त्यानंतर चौथा मुद्दा, देशी खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात. फुगडी, झिम्मा, भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत. आधुनिक काळात मुलीही मुलांच्या बरोबरीने सर्व देशी व विदेशी खेळ खेळताना आपणास दिसतात. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावयाचे आहेत. कोणती 2 विधाने आणि हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. तर पाहूया पहिले विधान, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबरच ऐतिहासिक बकरीचाही समावेश होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, बखरीत सूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. त्यानंतर चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढील विधान आपण पाहू. पुढील विधान आहे, तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. तर याचे उत्तर, 1. कालप्रवाहात विविध विचारसरणीचा उगम होत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, या विचारसरणीचा समाजावर विविध काळात कमी जास्त प्रभाव पडलेला असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, या विविध विचारसरणीचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या याचा शोध घेण्याची गरज असते. त्यानंतर चौथा मुद्दा, या विचारसरणीच्या
वाटचालीचा, त्यांच्या विकास विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. म्हणून तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते आपण पाहू. तिसरे विधान आहे, 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर याचे उत्तर एक, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर दुसरा मुद्दा, मराठी भाषेतून सुरू केलेले हे पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्य संपादक होते. त्यानंतर चौथा मुद्दा, जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला. म्हणून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला 6 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस महाराष्ट्रात आपण पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आपण पाहू. वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. चौथे जे विधान आहे ते म्हणजे वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. तर का दिसते? तर याचे उत्तर एक, भारतात पाश्चात्याच्या वैद्यकीय सुविधेपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, नवीन तंत्रज्ञान व तज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते. त्यानंतर तिसरा मुद्दा, भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येथे येतात. त्यानंतर चौथा मुद्दा, योग शिक्षण आणि आयुर्वेद उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे. असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोक भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची आपणास उत्तरे लिहायची आहेत. हा जो उतार आहे या उतारावर 3 प्रश्न आपणास विचारले जातील. पहिले 2 प्रश्न 1-1 गुणाचे असतील व तिसरा प्रश्न हा 2 गुणाचा असेल. तर पाहूया या उतार्यावर आधारित कोणकोणते प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर कोणी आणले? तर याचे उत्तर आहे, सीता स्वयंवर हे नाटक भानुदास भावे यांनी रंगभूमीवर आणले. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, संगीत शारदा या नाटकांचे लेखक कोण आहेत? तर संगीत शारदा या नाटकाचे लेखक गोविंद बल्लाळ देवल हे संगीत शारदा या नाटकाचे लेखक आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. तिसरा प्रश्न आहे, नाटक सामाजिक प्रबोधन कसे घडवून आणते हे स्पष्ट करा. तर याचे उत्तर एक, नाटक हा दृकश्राव्य कला प्रकार असल्यामुळे त्याचा प्रेक्षकावर फार मोठा प्रभाव पडतो. त्यानंतर दुसरा, समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड इत्यादी अनिष्ट बाबी नाटकाद्वारे सादर करून सामाजिक प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण कार्य नाटकांनी केले. त्यानंतर तिसरा मुद्दा, संगीत शारदा या नाटकातून जरठकुमारी विवाह या क्रूर प्रथेवर प्रकाश टाकला गेला. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला या नाटकातून दारूच्या दुष्परिणामांची जाणीव समाजाला करून दिली. यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 6 गुणांचा असून यामध्ये कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर एक, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता. तिसरा मुद्दा, त्यावर पुनर्विचार करावा आणि त्या स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. त्यानंतर चौथा मुद्दा, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. पाचवा मुद्दा, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. सहावा मुद्दा, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर यातील दुसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. दुसरा प्रश्न आहे, लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. तर याचे उत्तर एक, अश्मयुगीन काळापासून गुहा चित्रांची परंपरा चालू आहे. या गुहा चित्रातून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले. त्यानंतर 2, गुहा चित्रामध्ये प्राणी, मनुष्यकृती, झाडे, शिकारींचे प्रसंग
अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय देखील बदलत गेले. नवीन प्राणी, शेती जीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मनुष्यकृतीच्या रेखाटण्याच्या पद्धती व चित्रामध्ये वापरला गेलेला रंगात यात फरक होत गेला. त्याचबरोबर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक द्रव्यापासून तसेच वनस्पतीच्या पानापासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान याचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभ प्रसंगी घराच्या भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. तर याचे उत्तर, खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध अगदी घनिष्ठ आहे. कारण एक खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळाचा इतिहास माहीत असावाच लागतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. त्यानंतर तिसरा मुद्दा, ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये अशा संदर्भ संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरचित्रवाणीवरून वा वाहिन्यावरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते. तरच त्याचे समालोचन रंजक होते. त्याचबरोबर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलवलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धासाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुणदोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो. त्यानंतर तिसरे जे विधान आहे, तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ग्रंथालय आणि संग्रहालय राष्ट्रासाठी आवश्यक असतात, हे विधान स्पष्ट करा. तर याचे उत्तर, ग्रंथालय आणि संग्रहालय ही राष्ट्राचा चालता बोलता जिवंत इतिहास असतो. त्यामुळे राष्ट्रासाठी त्याचे महत्व अनन्य साधारण असते. त्यामध्ये एक, ग्रंथालय व संग्रहालय यांच्यामुळे अभ्यासकाला इतिहास लेखन करणे सुलभ जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा, ऐतिहासिक घटना व व्यक्तींची चरित्रे सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, भूतकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येते. त्यानंतर चौथा मुद्दा, वस्तू संग्रहालय पाहिल्याने कला व अभिरुची यात वाढ होते. त्याचबरोबर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासाबद्दलच्या पूर्वग्रह दृष्टिकोनात बदल होतो. सहावा मुद्दा, प्राणी, कीटक, पक्षी, निसर्ग घटक यांची माहिती होते. सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसाराला हातभार लागतो. आठवा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राचीन ऐतिहासिक साधनांचे जतन होते. नववा मुद्दा, मनोरंजन आणि पर्यटकाला चालना मिळते. त्यानंतर दहावा मुद्दा, व्यवसाय आणि रोजगार मिळण्यासाठी मोठी संधी प्राप्त होते. या विविध कारणासाठी ग्रंथालय आणि संग्रहालय प्रत्येक राष्ट्रासाठी आवश्यक असतात. दोन्हीही राष्ट्राच्या प्रगतीची आणि वैभवाची प्रतीके असतात. तर वरील मुद्द्यापैकी कोणत्याही सहा मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न सहावा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणासाठी. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते आपण पाहू. टिंबटिंब कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. यासाठी पर्याय अ, माहितीचा माहिती अधिकाराचा कायदा, ब, हुंडा प्रतिबंध कायदा, 3, क जो आहे तो म्हणजे अन्न सुरक्षा कायदा आणि ड यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, हुंडा प्रतिबंध कायदा.
त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीमध्ये टिंबटिंब निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. यासाठी पर्याय आहेत अ राजकीय पक्ष, ब न्यायालय, क सामाजिक संस्था आणि ड यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ राजकीय पक्ष. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयोग विशिष्ट प्रसंगी एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतो. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागी पोटनिवडणूक घेतो. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते आपण पाहू. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर याची उत्तर हे विधान चूक आहे. कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा जो समज आहे हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर तिसरे विधान, लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्व असते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक सार्वजनिक प्रश्नाच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, सामाजिक प्रश्नासंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते. त्यानंतर चौथा मुद्दा, शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक? त्यामध्ये पहिली संकल्पना आहे हक्काधारित दृष्टिकोन. तर याचे उत्तर एक, स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. त्यानंतर दुसरा मुद्दा, लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याच्या सुरुवातीला या सरकारचा दृष्टिकोन होता. त्यानंतर इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क या भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. चौथा मुद्दा, म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेला हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये एक, किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक आहे. किंवा दुसरा दुसरी जी अट आहे ती म्हणजे किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा तिसरा निकष जो आहे तो म्हणजे आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा चौथा जो निकष आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे मतदार याद्याबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी कामे. तर याचे उत्तर आहे त्यामध्ये एक, मतदार याद्या तयार करणे. त्यानंतर दुसरं आहे मृत वा स्थलांतरितांची नावे मतदार यादीतून वगळणे. तिसरं आहे
नव्या मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे आणि चौथं जे आहे ते म्हणजे अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करणे. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे भारतातील प्रमुख चळवळी. तर याचे उत्तर आहे एक पर्यावरण चळवळ, त्यानंतर दुसरं आहे स्त्रीमुक्ती चळवळ, त्यानंतर तिसरं आहे शेतकरी चळवळ आणि चौथं जे आहे ते म्हणजे कामगार चळवळ. या व्यतिरिक्त ग्राहक चळवळ व आदिवासी चळवळ हे सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणते एक? त्यामध्ये एक आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक ज्या सामाजिक बाबीमुळे विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. त्यानंतर दुसरा आहे व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. त्यानंतर तिसरा मुद्दा जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वांना विकासाची समान संधी देणे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. दुसरा प्रश्न आहे भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? तर याचे उत्तर भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत. त्यामध्ये एक लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. त्यानंतर तिसरा मुद्दा केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यानंतर चौथा मुद्दा शासन व्यवहारात सर्व पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. तर मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.